की तुळजापूरचा आणि भवानी देवी मंदिराचा परिसरचा विकास हे होणं निश्चितच आहे आणि व्हायला पाहिजे, मी त्या मताचं आहे. पण विकास होत असताना तो खऱ्या अर्थाने इतकं जुनं प्राचीन मंदिर आहे, इतका मोठा इतिहास आहे, हा इतिहास कुठं बाधित न होता आणि खऱ्या अर्थाने मंदिराचं संवर्धन आणि जतन हे शास्त्रोक्त पद्धतीने होते का हे पाहण्यासाठी मी आज इथं आलोय. आपण खऱ्या अर्थाने शास्त्रोक्त पद्धतीने करायला लागलोय का हे प्रश्नचिन्ह आहेत. गाभारा खाली उतरवायचा हे कितपत बरोबर आहे? जे क्रॅक्स आलेले आहेत ते पूर्ण गाभारा खाली न उतरवता आपल्याला ते टॅकल करता येतात का ह्याच्यावर विचार विनिमय होणं गरजेचं आहे. ज्या पद्धतीने संवर्धन चालू आहे हे बरोबर चालू आहेत का ह्याच्याबद्दल विचार करायचा आहे का विचार विनिमय होणं गरजेचं आहे. मी रायगड प्राधिकरणचा अध्यक्ष या नात्याने संवर्धन जतन कसं करावं लागते हे मला बऱ्यापैकी आता माहीत आहे. पण तरीही मला आज नमूद करायचं आहे की मी माझं डोकं लावण्यापेक्षा, राज्य पुरातत्व खात्याने डोकं लावण्यापेक्षा की केंद्रीय पुरातत्व खात्याला सुद्धा ह्याच्यात इन्व्हॉल्व करणं गरजेचं आहे.